शेतकऱ्याच्या पाठीशी आणि डोक्यावर दुःखाचा डोंगर सततच असतो. त्याच्यामध्ये शेतकऱ्याची सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे ती असते वीज पुरवठ्याची. वीज पुरवठा म्हणजे काय? शासनानं देऊ केलेला वीज पुरवठा कधी दिवसा तर कधी रात्रीचा असतो आणि रात्रीचा वीज पुरवठा आल्याच्या नंतर हे पाहू शकता तुम्ही, अशा आजूबाजूला ज्या डोंगरदऱ्या आहेत, इथं जर शेतकरी रात्रीच्या वेळेला वीज पुरवठा करण्यासाठी, शेतीला पाणी देण्यासाठी जर आला तर अनेक जंगली प्राणी असतील त्यांचा खूप मोठा प्रादुर्भाव सध्या वाढलेला आहे. आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील याच्यावर निराकरण करण्यासाठी मागील काही काळामध्ये, मागील काही वर्षामध्ये आपल्याला शासनाकडून एक योजना आलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. आणि तुम्ही आपले जर पाठीमागचा व्हिडिओ पाहिला असेल, त्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याच्या कृषी प्रदर्शनामध्ये एका कंपनीची माहिती घेतली होती. एका कंपनीवरती व्हिडिओ बनवला होता. शक्ती नावाची कंपनी होती सौरची. त्या कंपनीचा आपण त्या व्हिडिओ बनवला होता. तिथले जे त्यांचे ऑफिसर्स होते त्यांनी आपल्याला तिथून कंपनीबद्दल पूर्णपणे माहिती दिली होती. परंतु फक्त जाग्यावरून माहिती न घेता ऑन ग्राउंड किंवा शेतात जाऊन एका शेतकऱ्यानं जो त्या कंपनीचा पंप बसवलेला आहे त्या शेतकऱ्याकडे आपण आज आलेलो आहोत आणि त्या शेतकऱ्याकडून त्या पंपाबद्दल पूर्णपणे माहिती घेणार आहोत. कशा प्रकारे तो पंप काम करतो आहे, त्याला चालवण्याची पद्धत किती सोपी आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत एका शेतकऱ्याकडे. हां दादा, तुमचं नाव सांगा. ब्रह्मनाथ विठ्ठल गायकवाड. गाव सांगा तुमचं. राहणार मोहरी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. ओके. हे तुमच्या पाठीमागे लावलेला जो पंप आहे हा कोणता पंप आहे याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या. ही शक्ती कंपनीचा पंप आहे आणि आपण हा 2024 एंडिंगला बसवलेला, म्हणजे 1.5 वर्ष झालं मी बसवलेला. 1.5 वर्ष बसवलेला झाले. आणि हा किती HP चा पंप आहे? 7.5 HP चा पंप आहे. 7.5 HP चा. ओके. आता हा तुम्ही पंप बसवलेला आहे, दोन वर्षापासून तुम्ही चालवताय निरंतर. 1.5 वर्षापासून निरंतर चालवताय. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही. हां, तर मग आम्हाला आपल्याची पहिल्यापासूनची जी सुरुवात आहे, जो नवीन शेतकरी आहे, सध्या काय होतंय, जी योजना चालू आहे त्या योजनेमध्ये शेतकरी ज्यावेळेस फॉर्म भरतो आहे, फॉर्म भरल्याच्या नंतर 1-2 महिन्यानं ज्यावेळेस त्याला कॉल येतो, मेसेज येतो की आता तुम्ही कंपनी निवडा, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये हा निर्माण होतोय की कंपनी विश्वासाची कोणती निवडावी, जेणेकरून कंपनी विश्वासाची असावी, त्या कंपनीची विश्वासार्थ वाया नाही जावा. आणि ती कंपनी निवडल्याच्या नंतर ज्यावेळेस प्रोडक्ट आपल्या शेतामध्ये लागलं जाईल त्यावेळेस जर काही त्या प्रोडक्टमध्ये बाद झाला तर पुन्हा त्या कंपनीचा फीडबॅक कसा आहे, किंवा कंपनी पुन्हा जागेवर येऊन आपल्याला सर्व्हिस देते का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला आज इथे मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की पहिल्यापासून प्रोसेस सांगा, काय करावं लागते, किती दिवसात फॉर्म भरल्याच्या नंतर किती दिवसात कंपनीचा फोन येतोय, आल्यानंतर तुम्ही कंपनी निवडल्यानंतर पुन्हा किती दिवसात इथं प्लॅन बसला, त्या सगळ्या जेव्हा फॉर्म भरला होता त्याच्यानंतर तो मला मागेल त्याला नंतर मध्ये पडला. पहिला कुसुममध्ये माझा सिलेक्ट झाला होता, परंतु त्यांनी स्कीम चेंज केल्यानंतर परत तो माझा ID त्याच्यामध्ये टाकला आणि त्या प्रोसेसमध्ये थोडा वेळ गेला होता. म्हणजे मला स्टार्टिंगपासून बसवण्यापर्यंत 9 महिन्याचा तरी कालावधी गेला. आता ही प्रोसेस जरा सोपी झाली, पण माझ्या वेळेस जरा जास्त वेळ लागत होता आणि सिलेक्ट करणं पण थोडंसं मुश्किलीचं होतं. पण त्यातून ते भेटला मला. आणि मी शक्ती हे मी ऐकून पण होतो आणि मी 1-2 जणांचे जाऊन पण बघितले होते ऑन फील्ड तुम्ही पाहिला होता. हो, त्याच्यामुळे बाकीचे पण पाहिले होते. विश्वास होता की शक्तीच घ्यायचा. त्याच्यासाठी तुम्ही वेट केला होता का? काय वेट केला कंपनी येईपर्यंत वेट केला, कारण की त्यांची पहिले कोटा असोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नवीन कोटा भेटत नव्हता कंपनीला. ठीक आहे. आता पाठीमागं आपण पाहतोय इथे 1 2 3 4 5 6 प्लेट आहेत, बरोबर? हो. तर मला सांगा याची साईज किती आहे किंवा किती HP चा पंप आहे हा? 7.5 HP चा पंप आहे हा. टोटल 13 प्लेट लागलेले आहेत त्याला. टोटल हे 13 प्लेट आहेत. एकावर 3 आणि बाकीच्या 5 ह्याच्यावरती 2 आहेत. अशा 10 आणि 3. बरं, आता हे एवढा सगळ्यात मोठा मला वाटतंय हा 7.5 HP. 7.5 HP त्याच्यापेक्षा मोठा आहे, पण ती कंपनी म्हणजे देत नाही मला वाटतं. अच्छा, मग हे 7.5 HP पंप तुम्हाला मिळवण्यासाठी तुमचा क्रायटेरिया काय होता, किंवा तुम्ही क्षेत्र किती होतं तुमच्याकडे? क्षेत्र हे आईच्या नावावर घेतलेलं आहे. हां, तर 8 एकर क्षेत्र असल्यामुळे आपल्याला 7.5 HP चा भेटला होता. 5 एकरच्या पुढून क्षेत्र असावं लागतं 7.5 HP भेटण्यासाठी. 7.5 HP भेटण्यासाठी 5 एकरच्या पुढे क्षेत्र पाहिजे. एकंदरीत तुम्ही 1.5 वर्षापासून HP चा पंप वापरताय, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही? शेतकरी जे आम्हाला आपल्याला पाहतायत त्यांना जर तुम्ही सजेस्ट करू शकता, किंवा त्यांना जर सजेस्ट करायचं तर हा पंप तुम्ही सजेस्ट करणार का? मी आतापर्यंत जे पंप बघितलेत, इकोजेन असेल, मी कंपनीचं नाव नाही घेत कुठल्या, पण मी बरेच पाहिले. तर त्यापैकी स्टार्टरमध्ये आणि ह्याच्या जे पाणी मारण्याची कॅपॅसिटी वगैरे आहे ती शक्तीसारखी मला कुठं वाटलेली नाही. ह्याचे जे फंक्शन वगैरे आहे त्याच्यामध्ये,
की मी 10 गुंठ्याला पाणी द्यायचं म्हणलं तरी यातून स्पीड कमी करून RPM जे म्हणतात ते RPM कमी करून तेवढं पाणी देऊ शकतो. आणि ॲट अ टाईम 2 एकरला जरी मला ठिबक मार्फत पाणी द्यायचं असेल तर मी 2 एकरची पण सेटिंग करून 2 एकरला पण ॲट अ टाईम पाणी देऊ शकतो. बरं, आता तुम्ही आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे की 7.5 HP पंप आहे, पण तुम्हाला पाणी द्यायचं आहे 10 गुंठ्याला. 10 गुंठ्याला बरोबर. तर मग त्याच्यासाठी तुम्हाला ते स्पीड कमी करावं लागत असेल RPM किंवा जर ते मी पाण्याचा 1700 वर फ्लो कमी घेतला. करत असेल. हां. बरोबर. तर ते आम्हाला तुम्ही दाखवा आता. दाखवू शकतो. ओके. तर हा आहे शक्तीचा कंट्रोलर. त्याच्यामध्ये हे मेनूचं बटन म्हणून काम करतो हा, आणि एंटर पण हाच काम करतो. तर याच्यामध्ये हा मेनू आहे. याच्यामध्ये खाली 2 नंबरचं ऑप्शन आहे कंट्रोल. कंट्रोलमध्ये आपण एंटर केल्यानंतर खाली कंट्रोल मोड आणि नंतर हे स्पीड कंट्रोल आहे. स्पीड कंट्रोलला आपण ओके केल्यानंतर याच्यामध्ये हे स्पीड दाखवतो. तर सध्या मी अर्धा एकरसाठी हे स्पीड केलेलं आहे ठिबकसाठी. तर याला जर मी कमी केलं, या बटननं कमी आणि यानं वाढवता येतं आपल्याला. तर हे जर मी 1700 पर्यंत आणलं तर मी 10 गुंठ्याला पण पाणी देऊ शकतो. आणि ह्याला एंटर मारल्यानंतर मी बाहेर पडल्यानंतर ऑटोमॅटिक हा ते स्पीड घेतो आणि कमी याला देतो. जास्तीत जास्त मी 3900 पर्यंत केलं तर फुल स्पीडमध्ये येतो हा, जेणेकरून मी 2 एकरला पण ठिबकनं पाणी देऊ शकतो. बरं, आता हा मोठा पंप आहे बरोबर, याची फुल स्पीड तर कायम चालूच असणार. आपल्याला आता पाहायचं आहे की 10 एकरासाठी जे स्पीड तुम्ही लावला आहे, आता तो आपण स्पीड सेट 10 केलाय का? गुंठ्यासाठी. सॉरी, 10 गुंठ्यासाठी स्पीड सेट केला आहे का? तो स्पीड नाही आहे. तो मी सध्या आता टरबूजमध्ये चालू आहे. तर तो अर्धा एकरचा प्लॉट आहे. इथं जवळ कोणता एखादा उसास आहे का आपल्याला पाणी पडताना पाहता येईल? पाहू शकतो आपण. लावा बरे. कितीवरती पाहिजे तुम्हाला सर? कमी कमी लावा स्पीड. एकदम कमी मधला पाहिजे आहे. ठीक आहे. मोटर ऑन झालं चालू? झालेली. चला आता आपण या पाण्याचा मिनिमम स्पीड पाहू, है ना? म्हणजे 7.5 HP पंप आहे, तर असं नाही की खूप जास्त पाणी मारतोय. जास्त तर पाणी मारतोयच, परंतु जर विहिरीच्या किंवा पंपाच्या जवळ जर आपल्याला पाणी बघायचं असेल किंवा जवळ मोटर चालू करायचं असेल तर तेही कंट्रोल करता येते. बरोबर. हां, ते आपण दाखवू आता. हे इथं आपण विहिरीपासून जास्तीत जास्त 30 ते 40 फुटावरती पहिला उसास आहे, आणि इथं आपण बघतो ह्या पाण्याचा स्पीड नॉर्मली आहे. एकदम आपल्या 3च्या मोटरपेक्षाही कमी, 3च्या मोटरपेक्षाही कमी स्पीडनं पाणी इथं मारत आहे. आणि आता हेच जर तुमचं क्षेत्र किती आहे म्हणले? 9 एकर 35 गुंठे. बरोबर. तर मग इथून विहिरीपासून लास्टचा जो उसास आहे किंवा लास्टचा जो पॉईंट आहे पाण्याचा, तो किती लांबीचा आहे साधारणतः? 650 फुटापर्यंत असेल. 650 फुटापर्यंत. बरं, मग तिथपर्यंत ज्यावेळेस तुम्ही फुल पाणी करताय त्यावेळेस ते पूर्ण पाईप भरून पाणी मारताय? मी तिथपर्यंत कधी फुल नाही केलं, कारण मी पलीकडे सगळं ठिबकवरती आहे. तर 2000 RPM पर्यंत मी सेट करून तिथपर्यंत वापरतो. अच्छा, म्हणजे फुल स्पीडनं पाणी जात आहे तिथपर्यंत? हां, जातं. बरं, ओके. आपण पाहिलं की याचा मिनिमम स्पीड किती होता. आता आपण पुन्हा सेटिंग बदलू, सेटिंग चेंज करू आणि याचा मॅक्झिमम स्पीड किती आहे तो दाखवू. चला, सेटिंग पूर्ण आपण चेंज करू पुन्हा एकदा. आता फुल जो तुमचा RPM आहे, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे तो एकदा सेट करा. ठीक आहे. म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला पाहता येईल की पहिले मॅक्झिमम स्पीड आणि मिनिमम स्पीड याच्यातला फरक किती आहे. कंट्रोल मोड, स्पीड कंट्रोल, मिनिमम किती केला होता आपण? 1500 केला होता. 1500. आणि आता मॅक्झिमम किती असणार आहे? हे 3900 केलं आपण. ओके. हे आपल्यास फुल स्पीडमधलं पाणी आहे. हे फुल स्पीडमध्ये पाणी आहे आता. हो. ओके. मिनिमम आणि मॅक्झिमम मधला फरक तुम्ही इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो. असा फिरून तिथून दाखव. तर
आता आपण इथं पाहिला या पाण्याचा मिनिमम आणि मॅक्झिमम स्पीड. आता दुसरा एक ॲडव्हान्टेज आहे याच्यावरती की ही मोटर मोबाईलवर चालू होते आणि मोबाईलवर बंद होते. म्हणजेच काय की तुम्ही लोकेशनवर जर नसाल, तुम्ही शेतात नसाल, तुम्ही विहिरीपाशी नसाल किंवा तुम्ही शेतापासून लांब असाल, आपल्या घरी असाल, इतरत्र कुठेही असाल, ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठेही असाल तर तुम्ही या मोबाईलवर ऑपरेट करून मोटर चालू करू शकता. बरोबर. आता आपण सर तुम्ही आम्हाला मोबाईलवरती मोटर चालू करून दाखवा. हां, हे बघा मोबाईलवरती मोटर चालू करत आहेत. तू काय कर, इकडं याच्याकडं कॅमेरा फिरव म्हणजे पाणी आलेलं दिसून जाईल. चालू झालेली. हां, वाचतंय. पाणी यायला वेळ लागेल थोडा. हां, हे पाहू शकता आपण मोबाईलवरून ऑपरेट केलेली आहे आणि इथं पाणी आलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युअल विहिरीपाशी किंवा त्या पंपापाशी जाण्याची गरज नाही, मोबाईलवरून अपलोड होऊ शकतो. हां, बस आपलं झाला आहे, शूट आला आहे. आता लगेच हां बंद करून टाका. मोबाईलवरून बंद करा. ओके, याची स्क्रीन रेकॉर्डिंग आपण व्हिडिओमध्ये लावून टाकू म्हणजे बघणारे व्ह्यूवर जे आहेत त्यांना 100% खात्री पटेल, कळून जाईल. ॲप वापरायचं पण कळून जाईल आणि 100% मोबाईलवरून ऑपरेट होते का हे पण त्याची विश्वासार्हता समजून जाईल. झालेली बंद. हे बघू शकता बंद केलेले आहे आपण. मोबाईलवरतून चालू आणि मोबाईलवरतूनच बंद झालेले आहे. ओके, हे पाणी दाखव इकडं, पाणी चाललंय. तर ओव्हरऑल आपण आता पाहिलं आहे. आता सर आम्हाला तुम्ही सांगा एकंदरीत या पंपाला तुम्हाला 7.5 HP घेत असताना याचं कोटेशन किती लागलं? याच्या आपण 44,929 रुपये त्यावेळेस मला कोटेशन होतं. म्हणजे 45,000 साधारणतः 45,000 रुपये लागले. हो, बरोबर. आणि आता तुम्ही 1.5 वर्षापासून हे वापरत आहे. आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे येत आहोत. तर आमचे जे व्ह्यूअर्स आहेत बघणारे ते या हिशोबाने आपल्याला व्हिडिओ त्यांनी पाहायचा चालू केलेला आहे की खरंच हा पंप घ्यायला हवा का, आणि घ्यायला हवा तर का घ्यायला हवा याचं तुम्ही त्यांना थोडक्या अगदी काही शब्दामध्ये सांगा. शक्ती पंपामध्ये जे फीचर्स आहेत ते मला तरी वाटतं की इतर कुठल्याही कंपनीकडे नसतील. बरं. आणि यांची बसवण्याची स्ट्रक्चर पद्धत पण बाकीच्यांची जशी एकावरती बसवली जाते ते याला मुद्दामच त्यांनी तुकड्या तुकड्यामध्ये बसवलंय. दाखव जरा आपल्याला. हां, कारण की यातून हवा इझी पास व्हावी आणि डॅमेजेस वगैरे कमी व्हावेत. डॅमेजेस वगैरे कमी. हां, आता माझा दुसरा एक प्रश्न आहे याच्याच रिलेटेड. आता बरेचसे व्हिडिओ येतात, त्या व्हिडिओमध्ये दाखवलं जातं किंवा कोणी सांगतंय की या सौर प्लेटला हात लावायचे नाही किंवा याला कापडानं पुसायचं नाही, याच्यावर पाणी टाकायचं नाही, असे काही आहे का? ॲक्च्युली तसं जर कोणी विचारलं तर मी काळजी घेतलेली बरीच म्हणेल. तसं काय करंटचा वगैरे मला काय आजपर्यंत इश्यू आलेला नाही आहे. आणि मलाही थोडं इलेक्ट्रिकमधलं नॉलेज असल्यामुळं जोपर्यंत प्लेट डॅमेज वगैरे होत नाही आणि त्याच्यामध्ये पाणी जात नाही तोपर्यंत करंट मारण्याचा काही इश्यू येऊ शकत नाही आहे. सध्या आपलं करंट चालू असताना मी हात लावत आहे, काही होत नाही ह्याला. ओके. फक्त ओलं तरी पण आपण धूत वगैरे असताना संध्याकाळच्या टायमिंगला आणि पिना डिस्कनेक्ट करूनच धुवावं, कारण सेफ्टीसाठी हे बरं आहे. काळजी पत्करलेली बरी. बरोबर. पण तसं काही धोका नाही आहे, धोका नाही, डायरेक्ट कारण त्याला आर्थिंग पण केलेलं आहे कंपनीनं प्रॉपरली. तर ओव्हरऑल आता आपण यांच्याकडून सरांकडून पूर्णपणे माहिती घेतली आहे. आणि बघणारा जो व्ह्यूअर्स आहे आपल्याला त्याला जर याच्या व्यतिरिक्त व्हिडिओच्या व्यतिरिक्त जर अतिरिक्त काही माहिती हवी असेल तर तुम्ही या सरांशी संपर्क साधू शकता. सर तुम्ही जे आलेले आपले व्ह्यूअर्स आहेत जे व्हिडिओ पाहून येतील किंवा जे तुम्हाला कॉल वगैरे करतील तुम्ही त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन कराल? काही अडचण नाही, मी सर्व मार्गदर्शन या कंपनीबद्दल तुम्हाला सगळं देईल. आणि सर्वात महत्त्वाची सांगायची गोष्ट, आता तुम्ही म्हणत असाल किंवा व्हिडिओ एवढा चालू आहे मार्गदर्शन करताय वगैरे वगैरे, हा आमचा प्रमोशनल व्हिडिओ नाही, अजिबात प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. आम्ही पाठीमागचा एक व्हिडिओ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदाच आपण व्हिडिओमध्ये एकदा याचा उल्लेख केला होता. आम्ही पहिला व्हिडिओ याचा बनवला होता कृषी प्रदर्शन पुणे येथे, आणि त्या व्हिडिओला आम्हाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. म्हणून आम्ही ग्राउंड फ्लोअरला येऊन किंवा ग्राउंड लेवलला येऊन इथं या एका शेतकऱ्याशी ज्यांना शक्तीचा या पंप ॲक्च्युअल बसवलेला आहे त्यांच्याशी येऊन त्यांचा अनुभव तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला जर आणखी काही माहिती हवी असेल तर हे सर त्यांचं नाव, त्यांचा पत्ता आणि त्यांचा नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करतील. तुम्ही इथं येऊन किंवा त्यांना फोनद्वारे माहिती विचारू शकता. चालेल. माझं नाव आहे ब्रह्मनाथ विठ्ठल गायकवाड, राहणार मोहरी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. माझा मोबाईल नंबर आहे 70 272 919. धन्यवाद.